हिच्या मायला मगाशी काय झालं, इथं एक बोरगी पडली होती आणि ती बोरगी पडली, मायला एकटी कोणी तिला हात लावेना, काय करेना. मी स्वतः तिथं गेलो, पण नेमका मी चालत 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 तिथं निघालो, हिच्या मायला तिचा बाप आला. मग काय झालं हो? तिच्या मायला मग काय, डायरेक्ट मी गेलो आणि त्या पोरीला धरणार, तोच तिचा बाप तिथं आला. हा, बरं झालं तो आला, नाही तर मी तिला मदतच करणार होतो. मग काय झालं पुढं? अरे मग काय, त्या येड्याला मी डर्टी फुल, नॉनसेन्स, गोदडी फुल, एकदम फुल मध्ये त्याला झापला, असं शिव्या दिला ना, तो direct शांतच पडला बघ. लय डेंजर. अय्या, तुम्ही इंग्लिश मध्ये बोलले? अरे मग आपण त्याला इंग्लिश मध्ये बोललो, कारण की आजकाल कसं झालंय, मराठी माणसाला नुसतं बघ इंग्लिशचं येड लागलंय. आपल्या मराठीवरती त्याला अजिबात गर्व नाही. बाकी बघ ना तू, राज्यामध्ये तमिळ लोक तमिळ बोलता, तेलुगू लोक तेलुगू बोलता, तिकडं बंगाली लोक बंगाली बोलता, हिंदी बोलता, पण आपल्याला नुसतं हिंदी इंग्लिश भारी वाटतं, आपल्या मराठीचा काही गर्वच नाही. तिच्या मायला मी पण त्याला अगं झापला ना, सांगूच नको. तिच्या मायला अशा लोकांना असा पायतान काढून हाणला पाहिजे ना, त्याला मराठी बोलायची लाज वाटते. त्याला असं पायतान काढूनच हाणला पाहिजे. झालं का तुमचं? सुपर से उपर, गोईंग टू होमड. चला येऊ का मी? मायला तू पण इंग्लिश मध्येच बोलतोय, मराठी सोडून तुलाच हाणला पाहिजे अगोदर पायतान.